ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि तर फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ स्वादिष्ट बेसन वडी. ही बनवण्यासाठी साखरेचा पाक करण्याची अजिबात गरज नाही. अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने ही वडी तयार होते. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. यासाठी लागणारे साहित्य आहे दूध, बेसन समप्रमाणात. मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासाठी लागणारे साहित्य आहे दूध आणि बेसन समप्रमाणात, साखर, साजूक तूप, बारीक रवा, वेलची आणि बदाम पिस्त्यांचे काप सजावटीसाठी. दूध आणि बेसन एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण तयार करा छान असं. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी दूध घ्या आणि 1 वाटी बेसन. दोन्ही छान असं मिक्स करून बाजूला ठेवा. साईड बाय साईड आपण गार्निशिंगची तयारी करूया. छान असं बदामाचे काप करून घेऊया. खूप झटपट होणारी आणि अगदी सोप्या प्रमाणात ही स्वीट डिश तयार होते. अगदी तुम्ही कुठल्याही सणासुदीला तुम्ही करू शकतात. गोड करायचं असेल, बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही ही घरच्या घरी तयार करा. कढई गरम करायला ठेवूया. साजूक तूप टाकूया आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकून छान असं शिजवून घेऊया. समप्रमाणात असल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी योग्य असते. हे मिश्रण पुन्हा असं घट्ट होईपर्यंत शिजवा. आणि हवे असल्यास तुम्ही वेलची पूड टाका, ऑप्शनल आहे. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागते आणि एकत्र गोळा झाला की गॅस समजा बंद करायचा. छान असं सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आणि छान सतत मिक्स करत करत हे मिश्रण कढईच्या कडा सोडू लागते. म्हणजेच ही आपली मिठाई तयार झालेली आहे. काही टिप्स सांगणार आहेत. बेसन आणि दूध आधी गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करा, नाहीतर वडीचं स्ट्रक्चर खराब होतो. नेहमी जाड बुडाचीच कढई वापरा, त्यामुळे मिश्रण तळाला लागत नाही. संपूर्ण प्रक्रिया मंद ते मध्यम आचेवरच करा. जास्त आचेवर शिजवल्यास वडीचा रंग बदलतो आणि चवही कमी होते. मिश्रण सतत हलवत राहा, म्हणजे सोडल्यास गुठळ्या होऊ शकतात किंवा मिश्रण करपते. बारीक रवा वापरा, ऑप्शनल आहे. त्यामुळे वडीला छान स्ट्रक्चर येतो आणि ती व्यवस्थित सेट होते. साखर घातल्यावर मिश्रण पातळ होणे अगदी स्वाभाविकच आहे. घाबरू नका, सतत हलवत राहिल्यास ते पुन्हा घट्ट होते. मिश्रण कढईच्या कडा सोडून एकजीव गोळा झाला की गॅस बंद करा. जास्त शिजवल्यास वडी कडक होऊ शकते. ताटाला आधीच तूप लावून ठेवा, म्हणजे वडी सहज निघते. ही वडी पूर्ण थंड होण्यापूर्वीच कोमट असतानाच इच्छित आकारात कापा, त्यामुळे तुकडे नीट पडतात. आणि ही वडी हवाबंद डब्यात भरून ठेवा. खोलीच्या तापमानात 4 ते 5 दिवस आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस सहज टिकते आणि सहज ताजी राहते आणि टेस्टलाही छान लागते. नक्की ट्राय करून बघा. झाकण ठेवून हे मिश्रण आपण सेट होऊ देऊया. हे छान असा आपला गोळा तयार झाला आहे बघा सांगितल्याप्रमाणे. तर थोडंसं तूप टाकूया आणि पुन्हा एकदा छान असं एक जीव मिक्स करूया. छान असं आपलं हे तयार झालेलं आहे. गोळा करून बघितलं, छान असं हे आपलं मिश्रण तयार झालं आहे. मी एका ताटाला तूप लावून ठेवलं होतं आणि हे स्पॅटुलाच्या मदतीने एकसारखे पसरवा. वरून बदाम पिस्ताचे काप टाकून हलकेच दाबा. छान असं स्पॅटुलाने सेट करायचं. आणि आता यालाच आपण गार्निशिंग करणार आहे. बदाम, पिस्ता, तुमच्याकडे जे घरगुती काही अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकतात, ऑप्शनल आहे. खूप छान डिश लागते ही स्वीट डिश. नक्की ट्राय करा. गरमागरम
सणासुदीला पाहुण्यांसाठी ही वडी नक्की बनवा. एकदा बनवली की सगळेच रेसिपी विचारणा करतील. छान असं आपलं हे झालं आहे तयार. थोडंसं गरम असतानाच वड्या तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात. आणि सांगितल्याप्रमाणे काही खास टिप होती. वडी पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. मिश्रण कोमट असताना सुरीला ते थोडंसं तूप लावून आणि आपल्या आवडीच्या आकारात कापा. त्यामुळे वड्या अगदी स्वच्छ, सुंदर आणि न तुटता निघतात. जर वडी पूर्ण थंड झाली तर कापण्यापूर्वी सुरीला थोडंसं तूप लावा किंवा हलक्या हाताने मार्किंग करून कापा. हे बघा किती छान कलर दिसतोय आणि किती छान आकारात ही वडी दिसते. एक स्वीट म्हणून तुम्ही आपल्या डिशमध्ये ॲड करा आणि आपल्या घरच्यांना घरचं स्वीट खाऊ घाला. तर फ्रेंड्स, अगदी सोप्या पद्धतीने पाक न तयार करता झालेली, तोंडात टाकताच विरघळणारी ही बेसन वडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की मला जरूर सांगा. आज आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. आणि पुन्हा भेटूया एक नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्या. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.